ओके, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या। जर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नाही केलं तर शेअर पण लगेच पटापट करून घ्या मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। जॉईन होऊन जे काय मटेरियल हवं असेल ते डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला हायलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो। तुम्हाला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो, जिथे पण आपले ग्रुप लेअर आहेत, जसे की आपला बॉईज पण 1700 बीटपर्यंत ह्या फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला फोटोवरतीच क्लिक करायचं, आणखी ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जायचं। मग याची काही जे का ब्राईटनेस किंवा ऑपिसिटी आहे त्याची कमी करून घ्या, जसं मी कमी करायचं त्या सिस्टममध्ये, जसं की आपलं 30 पण ठेवू शकतं आपल्या हिशोबानं। आपला 30 ठेवून घ्यायचं मित्रांनो, 30-31 ठेवून घ्यायचं। ठेवून घेतल्यानंतर मग आपला आणखीन आपला इकडे फोटो ॲड करायचा। फोटो ॲड करण्यासाठी मग आपला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं, मग ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला मध्ये एक ग्रुप असेल त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। जर तुमची फोटो असल्या फोटोला मग तुम्हाला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला जर तुमची फोटो जर असेल तर तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड करून लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग आपलं जर लहान मोठी करायचं असेल तर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता, जसं मी करत आहे त्या सिस्टममध्ये। सेट केल्यानंतर मग आपलं आणखीन बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 22.17च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मग तुम्हाला इथंच ध्यान देऊन ऐकायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे जिथपर्यंत तुम्हाला डबल बीट दिसेल मधली एक बीट सिंगल बीट सोडायचं, आणखीन डबल बीट पण फोटोला ॲड करून घ्यायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोला प्रेस करायचं मग मित्रांनो। प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोलावरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करायचं म्हणजे डुप्लिकेट लेअरवरती केल्यानंतर खालच्या फोटोवरती क्लिक करून आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला फोटोवरती क्लिक करावं वरच्या, मग आपला असं प्रकारे 23.28च्या बीटला यायचं। मग जे काय लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान पण करून घ्यायचं। लहान केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे स्टॉक ऑन करून घ्यायचं। नंतर ऑन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 7.5 ठेवून घ्यायचं। मग आपल्या कलरच्या ऑप्शनवरती जाऊन कलरला व्हाईट ठेवून घ्यायचं। व्हाईट ठेवल्यानंतर मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं। मग आपला अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं। शॅडो ऑन करून घेतल्यानंतर मग आपल्या हिशोबाने जे काय आपला जसं की आपला फोटोचा कलर, जसं की आपला एकदम शर्टाचा कलर रेड आहे मित्रांनो, रेड ठेवून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपण अशा प्रकारे रेड ठेवत आहे, रेड ठेवून घेतल्यानंतर मग आपलं आणखीन इथं पण सोडायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन सेकंड बीटला यायचं। बीटला आल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे सेकंड बीटला यायचं। सेकंड बीटला गेल्यानंतर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं। प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर खालच्या फोटोवरती क्लिक करून आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं। मग आपलं 26.23च्या बीटला यायचं, जे काय सिंगल बीट आहे त्या बीटला आल्यानंतर जे काही लेफ्ट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबानं लहान करून घ्यायचं, जसं की आपण अशा प्रकारे लहान करायचं आहे मित्रांनो। जसं लहान केल्यानंतर मग आपलं शॅडो बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती जायचं। मग आपलं स्टॉकला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे का 7 किंवा 7.5 अशा प्रकारे करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हाईटवरती क्लिक करून घ्यायचं। मग आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्यायचं। शॅडोला ऑन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जास्त करून घ्यायचं, जसं की आपण 50 किंवा 60 ठेवत आहे मित्रांनो। मग आपल्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं की आपलं
शर्टचा कलर आहे व्हाईट कलरला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। सिलेक्ट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे तुम्ही जे का बाकीची बीट आहे जसे की आपलं अशा प्रकारे 2 बीटमध्ये फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण ॲड करून घ्या मित्रांनो। ओके, मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे केल्यानंतर मग आपला सिंगल बीटला आहे जसे की आपला 23.28च्या बीटला आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये जातं अशा प्रकारे व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का पुढचा डबल बीटचा आहे तिथे बनवून आपला पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे आणखीन ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करायचं, मग लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं मित्रांनो। स्क्रीन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस केल्यानंतर मग जे का डबल आहे जे का डुप्लिकेट फोटो त्या डुप्लिकेट फोटोच्या खालच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। मग आपलं जे का खालची फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, मग आपला ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे ऑपिसिटी काही कमी करून घ्या जसं की आपला 30 ठेवायचा, 30 किंवा 35 ठेवून घ्या मित्रांनो। 30-35 ठेवल्यानंतर मग आपला या लेअरवर या व्हिडिओवरती क्लिक करायचं, मग आपला अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का सिंगल बीट आहे त्या सिंगल बीटच्या बीटला जायचं, मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून ह्या दोन्ही बीटच्या मदत जसं की आपल्या दोन्ही फोटोच्या मदत ठेवून घ्यायचं म्हणजे मदत ठेवल्यानंतर जे का खालची फोटो त्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये जायचं, जे का ऑपिसिटी आहे त्याला कमी करून घ्यायचं मित्रांनो जसं मी करायचं त्याच स्टेपमध्ये। कमी केल्यानंतर मग आपलं आणखीन सेकंड बीटला जायचं की जसं की आपलं आणखीन सेकंड बीटला यायचं जसं की 29.17च्या बीटला यायचं। आणखीन डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। आणखीन आपला प्रेस करायचं, खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या फोटोवरती क्लिक करून या ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती जायचं, ऑपिसिटीला काही अशा प्रकारे कमी करून घ्यायचं। कमी केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन अशा प्रकारे यायचं जसं की आपलं आणखीन आपलं लास्टचं जे काही बीट आहे मग आपलं आणखीन डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर जे का पुढचा पार्ट आहे त्या व्हिडिओचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग प्रेस करायचं मित्रांनो, मग आपलं व्हिडिओच्या खालच्या बाजूला ठेवायचं, मग फोटोच्या खालच्या बाजूला ठेवायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून अशा प्रकारे कमी करून घ्यायचं मित्रांनो। कमी केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी मग आपला अशा प्रकारे बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोवरती तिन्ही वेगवेगळे इफेक्ट दिसतील। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं मित्रांनो, बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे ग्रुपच्या खाली आपण फर्स्ट फोटो ॲड केला मग फोटोवरती क्लिक करायचं, मग इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं जे का लास्टची फोटो प्रेस करून ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक जायचं जसं की आपल्या बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे पुढे यायचं मित्रांनो। पुढे आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का ग्रुपच्या पुढे फोटो दिसते मग जे का खालच्या फोटो आहे त्या डबल बीटच्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं, मग इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे पुढची जे खालची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून पेस्ट 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। मग आणखीन आपला अशा प्रकारे पुढे यायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे मग आपलं हे एक बाकीचे जे काय एक फोटो आहे त्या फोटोनं आपण इफेक्ट लावण्यासाठी मग फोटोवरती क्लिक करायचं, मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। आपल्या फोटोला ह्या डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपल्या जे का वरचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, मग इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे का मागलचे फोटो आहेत ते सर्व फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। जे का उरलेले बाकीचे फोटो आहेत ते सर्व फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं की आपण या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपलं आणखीन आपलं मागे जायचं, मग ज्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी मग शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.